आज 1 एप्रिल 2025. हां 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 शेतकऱ्याला सांगा की आज हळद कांदा झाकून ठेवा. हां हां रात्री दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे. आज दुपारनंतर. हो 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत पाऊस आहे आता. हां 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 दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. तर सर ते कोणकोणत्या वेगळ्या भागात पडणार आहे आणि तारखेनुसार सांगा सर. आता समजा आजची 1 एप्रिल आहे तर आज 1 एप्रिलला कुठे पाऊस आज पडणार? आज 1 एप्रिल विदर्भात बी आहे, मराठवाड्यात बी आहे, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र सगळीकडेच आहे. सुरुवात होणार आहे. पण कोणकोणत्या जिल्ह्यांना सर? समजा कसं शेतकरी विचारत होते की कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार? विदर्भात सगळीकडे आहे. आज म्हणजे वाशिम जिल्ह्यात आहे, आपलं हं, वाशिम हिंगोलीकडे आहे, परभणीकडे आहे, हं, जालन्याकडे आहे, त्याच्यानंतर बुलढाण्याकडे आहे, अमरावतीकडे आहे, हं, अकोल्याकडे, यवतमाळकडे, नांदेड, हं, इकडे बीड जिल्ह्यात आहे, लातूर जिल्ह्यात, हं, हं, नांदेड जिल्ह्यात, हं, त्याच्यानंतर धाराशिव, हं, नगर जिल्ह्यात आहे, सोलापूर, हं, सातारा, सांगली, कोल्हापूर, हं, हं, नगर जिल्ह्यात. हं. आणि सर उद्या 2 एप्रिलला? लवकर जाते. हं? हा उद्या म्हटलं 2 एप्रिलला? तो 4 तारखेपर्यंत आहे. दररोज वेगवेगळ्या भागात दररोज. तर आता असे बरेचसे शेतकरी म्हणत होते की गारपिटीची शक्यता वगैरे आहे का काही? समजा काही आमचे काही ठिकाणी होणार आहे गारपीट. हो का? कोणत्या भागात होणार आहे सर? इकडं पश्चिम महाराष्ट्रात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये. सर ते गारपीट जोरदार होणार की मीडियम होणार? काही काही ठिकाणी होईल जास्त. हो का? विदर्भात बी होईल कुठं कुठं निश्चित हां 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 थोडी थोडी. हा. हां. तर तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्यावरती शेतकरी 100% विश्वास करते आणि आता सध्या ना हं. आता मी संभाजीनगर चाललो होतो. आता जालन्याला पाऊस चालू आहे आता. हो सर, तुम्ही 1-2 दिवसापूर्वी एक अंदाज दिला होता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार. हो. तर सर ते तुमचा अंदाज 100% खरा झालेला आहे. रात्री पण पडला ना तुमच्या इकडं 31 तारखेला याला पडला ना इकडं. हो सर, वाशिममध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडलेला आहे पाऊस. शिरपूर जैनला पडला रात्री काल. हो. हं. आणि सर आता मान्सून कधी दाखल होणार सर महाराष्ट्रामध्ये? असे बरेचसे शेतकरी मित्र विचारत होते. जून मध्येच येणार आहे शेवटच्या आठवड्यात. जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस. हो, पेरणीचा. हां हां हां. आता 15-16 येईल एकदा. हो का? तर सर आता हे पाऊस जे आला हे अवकाळी पाऊस आहे का? अवकाळी. सर आता तुम्हाला तर माहीतच आहे की जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते 100% खरे ठरत असतात. हम्म. तर शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर काही एक पुढचा अंदाज सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढील नियोजन करू. 2025 चांगला पाऊस आहे. हो का? हं, हं. ओके ओके, धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सर? आज पाऊस येणार आहे, त्यांना म्हणा की आज दुपारपर्यंत जाऊन ते कांदे झाकून घ्या, हळद झाकून घ्या, हं, हं. कुटार असलं तर ते झाकून घ्या. हं. आणि जे आपलं जनावर येतं त्यांना झाडाखाली बांधू नका, कारण की आजच्या पावसात विजाचं प्रमाण जास्त आहे. हो का? आता उद्याच्या बातम्या येतील समजा विजा हं, हं. पडलेल्या, हं. त्याच्यामुळं सतर्क व्हा म्हणून आजच काळजी घ्या. मग विजा कडकडायला लागल्या की पहिलं घर जवळ करा, हो का? निवाऱ्याखाली जा, झाडाखाली फक्त थांबू नका. सर हा पाऊस खूपच होणार आहे का समजा मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह? रात्री वगैरे लाइटिंग लागल्यासारखी दिसून समजा आकाशात इकडं तिकडं. हो का? म्हणजे एवढा पाऊस होणार आहे आणि विजा कडकडायला. तुम्ही नेमके आज कुठे आहे? काय म्हटलं सर? तुमचं लोकेशन कोणतं आहे तुमचं? वाशिममध्ये. वाशिम मंगळूरपीठ. तुम्ही बघा ना आज काय होईल. आमच्या इकडून परभणीकडून विजा दिसतील, हो. इकडून अकोल्याकडून इजा दिसतील, इकडून मेकरकडे इजा दिसतील. हां हां. तुम्ही बघा ना रात्रीच्याला. हो ना, हो ना. हो. आणि सर उद्या याच्यापेक्षा होणार का वातावरण? 2-3-4